आता वळूया पुढील बातमीकडे। अमृता फडणवीसांनी दिल्लीला जाण्याची मानसिकता बनवावी असं विधान संजय राऊतांनी केले। दरम्यान अमृता फडणवीसांनी देवेंद्रजी महाराष्ट्राची सेवा करणार असल्याचं काल म्हटलं होतं। राऊतांनी अमृताताईंना सल्ले देऊ नये असं म्हणत नवनाथ बन यांनीही प्रत्युत्तर दिले। देवेंद्रजी नागपूरचे, देवेंद्रजी महाराष्ट्राचे सेवक आहेत आणि त्यांना इथे आपली सेवा करू द्या। त्यांना का पाठवताय? करू द्या सेवा। इधर जवाबदार इंसान देवेंद्र जी है, इसकी मुझे खुशी है और मुझे लगता है यहाँ उन्होंने कार्यरत रहना चाहिए। अरे आम्ही कुठे म्हणतो ते महाराष्ट्राचे सेवक नाहीत, ते महाराष्ट्राचे महान सेवक आहेत। या महान सेवकांना असं सांगितलं होतं की जोपर्यंत वेगळा विदर्भ होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही, असं या महान सेवकाचं वक्तव्य मला या क्षणी आठवत आहे। त्याच्यामुळे मी आमच्या वहिनी साहेबांच्या भावना समजून घेऊ शकतो। जर मोदींची इच्छा आहे, जर राष्ट्राची हाक आहे, साध आहे, तर भले भले लोक यशवंतराव चव्हाणांपासून देशाच्या सेवेला गेले आहेत ना। महाराष्ट्र सेवेच्या पुढे राष्ट्रसेवा आहे। बाळासाहेब ठाकरे माननीय हिंदू हृदय सम्राट हे काय सांगायचे? आधी देश मग राज्य, ही आमची भूमिका। देशानं जर मला साथ घातली तर मी आधी देशासाठी प्राण देईन। हे तर काय, प्राण अजिबात द्यायचे नाहीत। इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचं आहे, पुढे काय? अमृता फडणवीस यांना सल्ले देण्याच्या भानगडीमध्ये पडू नका। अमृताताई ह्या योग्य पद्धतीनं त्यांचं काम करतात। तुम्ही आपली खासदारकी कशी वाचेल याची चिंता करा। आणि तुम्हाला भांडूपमध्ये आपल्या वॉर्डातला नगरसेवक निवडून येता येत नाही आणि तुम्ही देवाभाऊंना सल्ले देतायत की ते दिल्लीमध्ये जाणार, चांगले शिक्षण मंत्री होणार, अमुक होणार, तमुक होणार।